विद्यार्थी मित्रो, आज युनिट 4 मध्ये पहिल्या भागामध्ये आपण ग्रामीण समुदायामध्ये जो बदल होत आहे त्या बदलाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये ग्रामीण समुदाय म्हणजे काय आणि ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा मुद्दा आपण पाहिलेला आहे की एकदम 11वीला असताना किंवा BA फर्स्ट इयरला असताना आपल्याला तिन्ही समुदायाची ओळख झालेली असते। 11वी 12वीमध्ये ग्रामीण, नागरी, आदिवासी या तिन्ही समुदायाची मी तुम्हाला काही प्रमाणामध्ये वेगळे पण सांगितलं की ग्रामीणच्या डायरेक्ट उलट विचार केला की शहरी तयार होत असतो। तर या पद्धतीने आपल्याला त्याचे 10-12 वैशिष्ट्ये आणि 2-3 व्याख्या लिहिता येत असतात। तर यामध्ये दुसरा जो भाग आहे तो स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतराचे स्वरूप स्पष्ट करा असा 16 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकते। तर स्थलांतर ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। स्थलांतर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे जे सुरुवातीच्या कालखंडापासून मानव समाजाचा उदय झाला त्या कालखंडापासून मानवी समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिलेले आहेत, कामानिमित्त जात राहिलेले आहेत। मग ते त्या काळात कोणत्या कारणासाठी जात होते आणि आज कोणत्या कारणासाठी जात आहेत कारण वेगळं असेल पण मानवाचं स्थलांतर सुरूच आहे। म्हणजे सुरुवातीला माणसं जेव्हा एक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जात होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव वेगवेगळ्या ठिकाणी धडपड करत असतो। तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानव जेव्हा जंगली अवस्थेमध्ये होता, इतर प्राण्यासारखाच एक प्राणी होता, तेव्हा मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता। परंतु त्या जाण्यामागं त्याचं काही उदरनिर्वाहाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तो जात होता की पाणी कोणत्या ठिकाणी आहे, आवश्यक फळं कुठं मिळतात, राहण्यासाठी कोणतं वातावरण सुटेबल आहे, हे सगळं पाहून लोक स्थलांतर करत होते। परंतु नंतरच्या काळामध्ये या स्थलांतरामध्ये बदल होत गेला। म्हणजे इतर प्राणी जसं मानव स्थलांतर करतो तसंच इतर प्राणी सुद्धा स्थलांतर करत असतात। म्हणजे आफ्रिकेमध्ये जंगल आहे तर आफ्रिकेमध्ये जंगलामधले जी प्राणी आहे, पशुपक्षी आहे, ते पशुपक्षी एका ठिकाणाहून मसाई मारा या जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये जातात का तर तिकडचा मोसम वेगळा असतो, इकडून तिकडं जाऊन तिकडचा मोसम त्यांना सुटेबल असतो, तिकडे ते जात असतात। तर आता जो बर्ड फ्लू आलेला आहे तो बर्ड फ्लू येण्यामागचं कारण स्थलांतरित पक्षी हे आहे की विदेशातले काही पक्षी इथं आले, पाणवट्यावर त्यांनी पाणी पिलं आणि त्यांना असलेला रोग इथल्या पक्ष्यांना झाला आणि इथल्या पक्ष्यांना रोग झाल्यामुळे त्यांच्या सभोवताली मानवी वस्ती असल्यामुळं मानवाला त्यांचा रोग होत आहे। तर हा प्रश्न सुद्धा स्थलांतरामुळे निर्माण होतो। म्हणजे हे स्थलांतराचे कारण, परिणाम, उपाय, स्थलांतराचा काहीतरी इफेक्ट होत असतो कोणत्याही समाजावर की काही सकारात्मक असेल नाही तर नकारात्मक असेल, परंतु तो इफेक्ट होत असतो। जसं स्थलांतरित पक्षी आले आणि काही साथीचे रोग घेऊन आले, तर हे कोरोना सुद्धा स्थलांतरित माणसामुळे झालेला आहे की चीनमध्ये झाला, जगामध्ये पसरला आणि जे लोक जात येत होते त्याच्यामुळे ते स्थलांतरामुळे। तर हे स्थलांतर हे हजारो वर्षापासून सुरू आहे। आजच्या कालखंडामध्ये स्थलांतराचे माध्यम खूप मोठे विकसित झाल्यामुळे स्थलांतर सहज केलं जात आहे। म्हणजे ब्रिटनला जाणं म्हणजे 3 महिने लागत होते अगोदर समुद्र मार्गाने, नंतरच्या काळामध्ये 8 दिवस लागत होते, आता 12 तास लागतात, पण काही काळानं 2 तासात जाणं शक्य होईल। म्हणजे अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता स्थलांतराचा जो वेग आहे तो खूप वाढलेला आहे। अगोदर स्थलांतर खूप कमी होतं पण स्थलांतर होतं। तर नेमकं स्थलांतर म्हणजे काय आपल्याला पाहायचं असेल तर सर्वप्रथम वेगवेगळे विचारवंत स्थलांतराविषयी काय म्हणतात हे पाहणं गरजेचं आहे। तर लोकसंख्याशास्त्रानुसार स्थलांतराची व्याख्या करताना म्हटलं एक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जेव्हा लोक वास्तव्यास करण्यासाठी जातात तेव्हा त्याला स्थलांतर असं म्हणतात। म्हणजे एक ठिकाण सोडणं आणि दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होणं याला स्थलांतर असं म्हणत असतात। दुसरं केनेत नावाचा समाजशास्त्र आहे, तो म्हणतो एका भौगोलिक विभागातून दुसऱ्या भौगोलिक विभागामध्ये जेव्हा लोक जातात, व्यक्ती आणि गट एका भौगोलिक विभागातून दुसऱ्या विभागात स्थायिक होतात तेव्हा त्याला स्थलांतर असं म्हणत असतात। त्याच्यानंतरचा तिसरा बर्गन नावाचा समाजशास्त्रज्ञ आहे, तो म्हणतो की लोकांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे स्थानांतरण होत असतं, जे स्थान बदलत असतात त्यालाच त्यांनी स्थलांतर असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतरचा चौथा आहे वॉकवे नावाचा जो विचारवंत आहे, तो म्हणतो की व्यक्ती आणि कुटुंब जेव्हा एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्या स्थलांतराला स्थलांतर असं म्हणतात। तर ह्या 4 व्याख्या कमी जास्त प्रमाणात एकाच ठिकाणी एकसारख्याच आहेत थोडक्यामध्ये,
फक्त ते म्हणताना वेगळ्या पद्धतीने म्हणतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेला स्थलांतर असं म्हणतात. हे सरळ सरळ गणित आहे. मग कोणी एका भूगोलातून दुसऱ्या भूगोलात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात व्यक्ती आणि कुटुंब जेव्हा आपली जागा सोडतात तेव्हा त्याला स्थलांतर म्हणतात. ह्या चौघाचाही अर्थ एकच आहे. फक्त ते एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं, वास्तव्यासाठी जाणं, त्याला स्थलांतर असं म्हणत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला स्थलांतराच्या ह्या चारही व्याख्या वेगवेगळ्या एकसारख्या जरी असल्या तर लोकसंख्या शास्त्रानुसार कशी आहे, केनेथ कसा काय म्हणतो, बर्गल काय म्हणतो, वॉकले काय म्हणतो, हे आपल्याला नीट त्याच्या वाक्यामध्ये सांगायचं आहे. तर स्थलांतराच्या ह्या व्याख्या पाहिल्यानंतर स्थलांतराच्या व्याख्या सांगतात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणं, एक व्यक्ती आणि कुटुंबाचं एका स्थानातून दुसऱ्या स्थानात प्रवेश करणं, एका भौगोलिक भागातून दुसऱ्या भौगोलिक भागात जाणं. म्हणजे विदर्भातले लोक मराठवाड्यात जातात म्हणजे स्थलांतर होतं, विदर्भातले लोक पश्चिम महाराष्ट्रात जातात म्हणजे स्थलांतर होतं. याला भौगोलिक विभाग आहे. म्हणजे महाराष्ट्राचे 6 भौगोलिक विभाग आहेत. मग कोणत्या विभागातला व्यक्ती कोणत्या विभागात आला हे पाहिलं जात असतं. तसेच प्रदेश, खानदेश, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याला प्रदेश नाव दिलेलं आहे. मग एका प्रदेशातले लोक दुसऱ्या प्रदेशात जात असतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रदेश वेगवेगळा आहे. तर अशा पद्धतीनं एक प्रदेश बदलणं काय, एखादा भूभागावरून दुसऱ्या भूभागावर जाणं काय, एक स्थान बदलून दुसऱ्या स्थानावर जाणं काय, आणि व्यक्ती आणि कुटुंब याच्यामध्ये स्थलांतर करत असतात. तर या स्थलांतराचं स्वरूप काय, स्वरूप म्हणजे थोडक्यामध्ये स्थलांतरासंबंधीची वास्तविकता काय. तर या स्थलांतराचं स्वरूप काय, स्थलांतर 4-5 प्रकारचं असतं. ग्रामीण स्थलांतर आपल्याला दिसते. याचे उदाहरण जरी पाठ झाले तरी हे मुद्देही पाठ होतात आणि लक्षात पण राहतो. एक ग्रामीण स्थलांतर म्हणजे जेव्हा लोक एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात राहायला जात असतात तेव्हा त्याला ग्रामीण स्थलांतर असं म्हणत असतात. म्हणजे ग्रामीण स्थलांतर काय होत असतं, तर हे ग्रामीण स्थलांतर बऱ्याच वेळा नातेवाईकांमुळे होत असतं. सहजासहजी होत नाही. ते नातेवाईक त्याला कारणीभूत असतात. की एखादा घाटबुडीचा व्यक्ती आहे आणि घाटबुडीचा व्यक्ती जर डोणगावला राहायला आला त्याला ग्रामीण स्थलांतर असं म्हणतात. म्हणजे घाटबुडीहून डोणगावला येणं म्हणजे गावातून गावातच आला, पण बदल काय झाला, एका गावात, छोट्या गावातून मोठ्या गावात आला. का तर त्याला तिथं दुकान टाकायचं आहे, त्याला वर्कशॉप टाकायचा आहे, त्या ठिकाणी मुलांचं शिक्षण करून घ्यायचं आहे. अशा वेगवेगळ्या कारणात तो त्या ठिकाणी येत असतो. किंवा एखाद्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्याला काम मिळतं, त्या इंडस्ट्रीमध्येच त्याला राहायला जागा मिळाली आणि मग तो तिथं स्थायिक झाला. याला ग्रामीण स्थलांतर असं म्हणत असतो. परंतु हे ग्रामीण स्थलांतर हे हंगामी स्वरूपात असतं. याच्यामध्ये व्यक्ती कायम तिथंच राहत नाही. बऱ्याच वेळा तो जो ऋतू असतो त्याचा, पावसाळ्याचा, त्या काळामध्ये तो शेती करण्यासाठी 3 महिने मूलगावी राहत असतो आणि परत 4 महिन्यानंतर तो परत इंडस्ट्रीला जॉईन होत असतो आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो. परत पावसाळा आला की तो आपल्या गावी जात असतो. म्हणजे अशा पद्धतीचं हे स्थलांतर काही कारणासाठी, काही कालावधीसाठी असतं. याच्यामध्ये कालावधी फार महत्वाचा आहे. तर हे घाटबुडीचा व्यक्ती डोणगावला येणं ग्रामीण, डोणगावचा व्यक्ती मेहकरला येणं ग्रामीण स्थलांतर आहे. म्हणजे डोणगावचा व्यक्ती मेहकरला येतात म्हणजे तो शहरात येत नाही. आपला भ्रम आहे की तो व्यक्ती शहरात येत असतो. डोणगावचा व्यक्ती मेहकरला येणं म्हणजे तो ग्रामीण भागातच येत आहे. मेहकर सुद्धा एक खेडच आहे, फक्त मोठं खेड आहे. दुसरं स्थलांतर आहे ग्रामीण नागरी स्थलांतर. तर एका भागातून ग्रामीण भागातले लोक जेव्हा नगरामध्ये राहायला जात असतात त्याला ग्रामीण नागरी स्थलांतर असं म्हणत असतात. म्हणजे मेहकरचा व्यक्ती जर जालन्याला राहायला गेला, अकोल्याला राहायला गेला, पुण्याला राहायला गेला तर त्याला ग्रामीण नागरी स्थलांतर असं म्हणतात. नगराची जी व्याख्या आहे की जिथं दाट लोकवस्ती असते, जिथं विजातीय स्वरूपाचे संबंध, विजातीय लोकसंख्या असते, जिथं लोकसंख्येचा आकार मोठा असतो, गतिशीलता असते, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव असतो, त्याला शहर असं म्हणतात. चला, म्हणजे अशा पद्धतीची शहराची व्याख्या काही लोकसंख्या शास्त्रज्ञांनी केली आहे. तर काही लोकसंख्या शास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ असे म्हणतात जिथं अपघात खूप होतात, जिथं प्रदूषण असतं, जिथं व्यसनाधीनता असते, जिथं लोक श्वसनाचे विकार असतात, जिथं आजार जास्त असतात, बोलू नका, त्या भागाला शहरी भाग असं म्हणतात. तर हे जी मेहकरचे लोक जेव्हा पुण्याला राहायला जातात
नगरला राहायला जातात, जालन्याला राहायला जातात, अमरावतीला राहायला जातात, तेव्हा त्यांचं स्थलांतर हे ग्रामीण नागरिक स्थलांतर असतं. उदाहरण, ग्रामीण स्थलांतर घाटकोरीचा व्यक्ती डोणगावला येतो, ग्रामीण नागरिक स्थलांतर मेहकरचा व्यक्ती पुण्याला राहायला जाणे. आणि आता शहरी ग्रामीण स्थलांतर म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना खेड्यातून शहराकडे जायचं आहे. 90% लोकांना खेड्यातून शहराकडे जायचं आहे, परंतु सगळ्याला खेड्याकडून शहराकडे जायचं नाही. समाजात असे काही व्यक्ती असतात ते शहराकडून खेड्याकडे राहायला येत असतात. तर शहरामध्ये जे माणसाचं जीवन आहे ते गतिमान आहे. म्हणजे एका आकडेवारीमध्ये मी असं वाचलं की दिल्ली मधला व्यक्ती जर 40 वर्षाचा असेल तर तो 50चं जीवन जगत असतो, आणि जर तो व्यक्ती 50चा असेल तर तो 60चं जीवन जगत असतो, आणि जो तो 60चा असेल तर 70चं जीवन जगत असतो. का तर त्याच्या तिथल्या पोल्युशनचा, तिथल्या गतिशीलतेचा, तिथल्या गोंगाटाचा, तिथल्या गुंतागुंतीच्या जीवनाचा त्याच्यावर इतका परिणाम, प्रेशर त्याच्यावर इतका मारा होत असतो की त्याच्यामधला जो नवचैतन्य असते माणूस असतो तो बऱ्याच वेळा मरत असतो, तो विचलित होत असतो. त्याच्यामुळे तो वयाने 40चा असतो पण वास्तविक तो 50चा असतो. तर याला कारण त्या दिल्लीतल्या शहरातलं वातावरण आहे, मुंबईतल्या शहरातलं वातावरण आहे. तर या गोष्टीला कंटाळून काही लोक मुंबईतून खेड्याकडे येत असतात, पुण्यातून खेड्याकडे येत असतात. तर हे या पद्धतीचं शहरी ग्रामीण स्थलांतर हे कमी आहे, परंतु हे स्थलांतर आजही आहे. काही प्रमाणात लोक येतात, परंतु येतात. म्हणजे रिटायर झालेला एखादा प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, एखादा तहसीलदार, रिटायर झालेला तहसीलदार हा औरंगाबादमध्ये न राहता आपल्या मूळ गावी राहत असतो. तर हे स्थलांतर शहरी ग्रामीण स्थलांतर आहे, रिटायर झालेला कर्मचारी. नंबर 2, एक आरोग्याचा प्रश्न असलेले लोक असतात की ज्यांना डॉक्टर सांगतात की तुम्हाला जर तुमचं आरोग्य दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला खेड्यामध्ये राहावं लागेल, जिथं गुंतागुंत नाही, साधं जीवन आहे, शेतामध्ये जायचं, डब्बा खायचा, थोडस फेरपट्ट्या मारायचा आणि घरी येऊन आराम करायचा. तिथं तुम्हाला शुद्ध पाणी मिळेल. डॉक्टरचं म्हणणं आहे की तुम्हाला तिथं शुद्ध पाणी मिळेल, तिथं तुम्हाला शुद्ध आहार मिळेल, तिथं तुम्हाला जगण्यासाठी चांगली मानसिकता मिळेल. म्हणजे या पद्धतीनं माहिती त्यांनी सांगितलेली असते. त्याच्यामुळं लोक शहराकडून ग्रामीण भागात येतात. असे लोक आहेत आज. चौथं कारण आहे की नागरी स्थलांतर. म्हणजे पहिल्याचं उदाहरण आहे घाटकोरीहून मेहकरला येणे, दुसऱ्याचं उदाहरण आहे मेहकरहून पुण्याला जाणे, तिसऱ्याचं उदाहरण आहे शहरी ग्रामीण पुण्याहून मूळ गावी वापस येणे, आणि चौथ्याचं उदाहरण आहे नागरी स्थलांतर. म्हणजे औरंगाबादचा व्यक्ती जर बेंगलोरला जात असेल तर ते नागरी स्थलांतर, जालन्याचा व्यक्ती औरंगाबादला जात असेल तर ते नागरी स्थलांतर आहे, औरंगाबादचा व्यक्ती पुण्याला जात असेल तर ते नागरी स्थलांतर आहे, आणि औरंगाबादचा व्यक्ती मुंबईला जात असेल तर ते नागरी स्थलांतर आहे. म्हणजे एका मोठ्या शहरातून दुसऱ्या त्याच्यापेक्षा मोठ्या शहरामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा राहायला जात असतो त्याला नागरी स्थलांतर असं म्हणत असतात. म्हणजे एखादा लघुउद्योजक आहे, जालन्यामध्ये काम करतो आणि त्याच्या लक्षात आलं की आपला हा उद्योग, आपली ही जी इंडस्ट्री आहे ही इंडस्ट्री देशातल्या वेगवेगळ्या शहरात स्थापन करायची आहे. जसं व्हिडिओकॉन कंपनीच्या शाखा प्रत्येक शहरात आहेत, सॅमसंग कंपनीच्या शाखा प्रत्येक शहरात आहेत, नोकिया कंपनीच्या शाखा प्रत्येक शहरात आहेत. तर हे उद्योजक जेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात उद्योग घेऊन जात असतो, बडोद्यामध्ये, गांधीनगरमध्ये उद्योग घेऊन जात असतो, तर त्या उद्योगाचं जे स्थलांतर होत असतो, त्या व्यक्ती आणि समूहाचं जे स्थलांतर होत असतो ते नागरी स्थलांतर होतं. औरंगाबादहून पुण्याला जाणे म्हणजे अशा पद्धतीनं निश्चितची उदाहरणं जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला याचं माहिती व्यवस्थित मांडता येईल. या पद्धतीनं आपल्याला स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतराचे स्वरूप स्पष्ट करा अशा पद्धतीचा 16 मार्काला प्रश्न येईल, किंवा स्थलांतराचा अर्थ सांगा 4 मार्क, स्थलांतराचं स्वरूप सांगा 4 मार्क. आपल्याला या पद्धतीने 4 पैकी 4 मार्क पडायला पाहिजे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.